अशा पद्धतीने हा 4 टक्स ब्लाऊज झालाय। तर आपली क्रॉस पट्टी आहे आणि हे टक्स आहेत। तर याचा गळा बघू शकतात किंवा फिनिशिंग बघू शकतात, खूप सुंदर अशी आली। आणि आपण साध्या पद्धतीने याला गोल गळा घेतलाय। तर तुम्ही फिनिशिंग बघा पूर्ण ब्लाऊजची आणि याची कटिंग मी पुढे दाखवतेच, तर व्हिडिओ कंटिन्यू बघा। काहीच कमी जास्त कुठेही झालेलं नाही, मोंड्यामध्ये एकदम परफेक्ट असं आलंय। बाही आपली 4 इंचाची आहे आणि तुम्ही फॉक बघा किती व्यवस्थित आलाय। अशा जर असं फिटिंग तर खूप सुंदर असा ब्लाऊज दिसतो। तर कमेंट करा, कमेंट केल्याच्या नंतर माझ्या लक्षात येईल का तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही आवडला। तर कंटिन्यू करा, कटिंग पुढे बघा। आपण ब्लाऊज कटिंग करणार आहोत 4 टक्स मध्ये आणि बेल्ट मध्ये ही ब्लाऊज कटिंग आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। 32 छातीचा हा ब्लाऊज आहे 4 टक्स मध्ये आणि बेल्ट ब्लाऊज आहे। तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्णच बघा। तर सगळ्यात अगोदर आपण करणार आहोत कटिंग। 14.5चा ब्लाऊज शिवायचा आहे आपल्याला। 14.5 उंची घेतली आणि आपल्याला ब्लाऊज शिवून होणार 13.5 इंचाचा। 32 छाती आहे। आपण इथं शोल्डर घेणार आहोत 5 इंच। मोंड्यासाठी घेणार आपण 5.25 इंच। चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला 8 इंचाचा। 2 इंच आपण ॲड केले त्याच्यामध्ये। आता 32 छाती आहे, अर्धा इंच मी जवळजवळ, आता ही लाईन आपल्या काही कामाची नाही तर मी हे पुसून टाकते। आता अर्धा इंच आपल्याला पाठीमागे यायचं आहे। अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी असलं तरी पण चालते। 1.5 इंचावर आपल्याला 1 पॉइंट देऊन आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। मी गळा घेतलाय मी 2 इंचाचा। पाठीमागचा गळा घेतलाय मी 10 इंचाचा आणि शिवून होणार तो 9 इंच। एक आपल्याला लाईन आखून घ्यायची। आता हा गोलच गळा आहे। आता जे आपलं हे माप आले त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे। तर 9.5 हे अर्धा इंच कमी केल्याच्या नंतर बसतं। तर अशा पद्धतीने 32 छातीचा हा ब्लाऊज असा कट झालाय। पाठीमागचा भाग आपण बघणार आहोत आता, फ्रंट भाग। आपण गळ्यानंतर कट करू। आता आपल्याला बदल कुठं करायचा आहे, उंचीमध्ये बदल करायचा आहे। कारण हा बेल्ट मधला ब्लाऊज आहे तर आपल्याला 1 इंच उंची जास्त घ्यावा लागते। आता हुकलूक पट्टीची जागा मी सोडून दिली पूर्ण। बाकीचं आहे तसं आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। बघा अशा पद्धतीने। आता आपण पुन्हा एकदा मोजून घेणार 5चा गळा आहे का नाही बरोबर बसतोय। 2.25चा आपण गळा घेतलाय, 6.5चा फ्रंट गळा घेतलाय। आता आपल्याला काय करायचंय, बेल्ट ब्लाऊज आहे बरोबर। आता 3.5 इंचावर आपल्याला 1 पॉइंट द्यायचा आहे। इथं असं द्यायचं आहे आपल्याला 2 इंचावर। समोरच्या भागाने द्यायचं आहे आपल्याला 1.5 इंच आणि 1.5 आणि 2 इंच हे आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत। आता थोडासा वरती आकार दिलाय मी, थोडासा क्रॉस पट्टीला आकार हा व्यवस्थित द्या। थोडासा नॉर्मल मी वरती घेतलाय तर बघा व्यवस्थित आकार आलाय। आता याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस आपण क्रॉस पट्टी जोडल्याच्या नंतर इथं पण अर्धा इंच कमी होतं, इथं पण अर्धा इंच कमी होतं। मग उंचीमध्ये ब्लाऊज हा पुढच्या बाजूला कमी पडेल। तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 1 इंच जास्त घ्यायचं आहे। म्हणजे आपल्याला वेगळी क्रॉस पट्टी काढायची गरज पडणार नाही। एवढाच बदल करायचा आहे, बाकी काहीच बदल करायचा नाही। बाकीचं सगळं माप आपलं आहे तसंच ठेवायचं आहे।
आता हा झाला आपला टक्स पॉइंट. हा टक्स घ्यायचा आहे आपल्याला 1 इंचाचा. आता आपण मोंड्याला आकार नाही दिला, आपण शोल्डर मोजूया. 5.25 घेतलेला आणि आपण अर्धा इंच पाठीमागं आलेलो. आता हा झाला आपला 1.5 इंचाचा आकार आणि हा झाला आपला 1 इंचाचा आकार. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज 4 टक्सचा. तर आपल्याला फक्त ह्या टक्सवर लक्ष द्यायचं आहे का हा आपला 1 इंचाचा टक्स आला पाहिजे, म्हणजे ब्लाऊज हा पुढच्या बाजूने फिनिशिंगला व्यवस्थित येऊन जातो. अशा पद्धतीने हा झाला आपला 4 टक्स ब्लाऊज. 32 छातीचा हा 4 टक्स ब्लाऊज आहे. आपण याचे करणार आहोत आता कटिंग. तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बाही कटिंग नाही दाखवणार, कारण मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये समजून सांगते की बाही कशी कट करायची. तर नसेल समजलं तरी कमेंट करा आणि समजलं असेल तरी कमेंट करा, म्हणजे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर अशा पद्धतीने हा 4 टक्स ब्लाऊज क्रॉस पट्टीमध्ये आपला कंप्लीट झाला आहे कट करून. आता आपण करणार आहोत याची कटिंग. तर आपण याची मेन फॅब्रिकवर कटिंग करायची. हा होता आपला ब्लाऊज पीस. हा ब्लाऊज पीस आहे. आपण याला 4 फोल्डमध्ये घडी घातली याची. तर आपल्याला मोंड्याचा आकार अगोदर चेक करून घ्यायचा आहे. 9ची घडी आहे. आणि आपल्याला 5ची बाही घ्यायची, म्हणजे शिवून हा ब्लाऊज जवळजवळ 4 इंचाचा होऊन जातो. ही झाली आपली बाही कटिंग. आता आपण बाकीचा भाग कट करू. अगोदर घेऊया पाठीचा भाग कट करायला. तर बंद बाजू मी माझ्याकडून ठेवली, ओपन बाजू समोरून ठेवली. अशा पद्धतीने पाठीचा भाग पण हा कंप्लीट पूर्ण झालाय. आता आपण घेऊया फ्रंट भाग. आता आपण काढू याची क्रॉस पट्टी. मी तुम्हाला हर एक छोटे छोटे गोष्ट नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करते आणि भरपूर सारं जे मी काम करते मी तुम्हाला तेच दाखवते की जे कस्टमरचं आहे. अशा पद्धतीने हा ब्लाऊज पूर्ण कंप्लीट झाला. आता ज्यावेळेस आपण क्रॉस पट्टी शिवू त्यावेळेस आपण याला परफेक्ट असे जेवढे अस्तर आहे तेवढेच घेऊ. तर पुन्हा एकदा सांगते, माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपण पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या आणि अजून चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.